पुराचं पाणी इकडपर्यंत आलंय. मित्रासोबत चाललोय. हा आपला बुलेट किंग तेजस पाटील. अरे बुलेट किंग हा इथून पासून म्हणजे जवळजवळ 500 मीटर अंतरावरती पूर्ण रस्ता बुडालेला आहे. आमच्या गावातील दोघं मुलं इकडे नदीच्या त्या साईडला गेलेले आहेत. तर मित्रांनो ही नदी नाही, हा रस्ताच आहे. हा रस्ता पूर्ण बुडलेला आहे पाण्यामुळे. MC त्यांचा नातू काय. तर मित्रांनो आता मी आलोय शेतावरती, कारण की म्हणजे पप्पा इकडे आल्यात. पप्पा इकडे आहेत पेंडी कापायल्यात गुरांसाठी, आणि ती पेंडी घेऊन जायची आहे. आणि त्याचबरोबर नदी आम्ही इकडं खेकडी पकडायला गेलेलो. तिकडं नदीचा म्हणजे नदीला पूर केवढा आला आहे ते पण तुम्हाला दाखवतो, कारण की काल म्हणलेलं. आणि आज दुसरा दिवस आहे. काल संध्याकाळी आम्ही गेलेलो, त्याच्यामुळे माझ्याकडे टाईम नव्हता की त्याच दिवशी पूर वगैरे दाखवायचा. म्हणून आता सकाळी आलो आहे. आता 9-9:30 वाजले असतील. आणि इकडं जिमी पण आहे आपली. इकडे पप्पा आहेत म्हणून ही जिमी आहे बघा, ह्या काळी. इकडे या, पळ पळ पळ. ही भाताच्या शेतामधून येत. या जिमी. हा आता बघितलं मध्ये ओळखलं. तर मित्रांनो हे जे बांधकाम चालू आहे, मी तिथं आलोय. आणि ही आपली जिमी पण आली. इकडं जिमी काळू दिसत पण नाही. इकडं बघ कॅमेरा. हे जे बांधकाम होतं याच्यावरती म्हणजे बांधकामावरती माती वगैरे टाकून घेतलेली आहे, उंच करून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो हे जे आम्ही बांधकाम करत होतो का नाही, तुम्हाला पण माहिती नाही आणि मी पण अजून सांगितलं नाही की आम्ही कशाचं बांधकाम करतोय. तर मित्रांनो हे आम्ही बांधकाम म्हणजे शेतीला एक जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय करण्यासाठी आम्ही हे इथं पोल्ट्रीसाठी आम्ही हे बांधकाम केलेलं आहे. तर आता आम्ही इथून चाललो आहे नदीकडं. तुम्हाला पूर दाखवतो की नदीला पूर केवढा आला आहे. तर आता मी नदीवरती आलो आहे आणि नदीला पूर केवढा आला आहे तो पाहू शकता. की आता नदी नाही तर समुद्र वाटत आहे असं झालं आहे. जवळजवळ नदीचं तळ इथं आहे आणि जवळजवळ 50 ते 60 फूट अंतरावरती म्हणजे वरती पाणी चढलेलं आहे. आणि इथं पण म्हणजे हे पूर्ण अशी म्हणजे तिकडं आपली मळवी आहे, म्हणजे गुरांना चारवण्यासाठी वगैरे जी मळवी आहे म्हणजे चारा वगैरे आहे तो पण पाण्याखाली गेलेला आहे. आणि मित्रांनो आज पाणी हे जे कमी झालेलं आहे म्हणजे एक 3-4 फूट पाणी उतरलेलं आहे, कारण की कालपासून इकडं पाऊस नाही. त्याच्यामुळे नाहीतर पाण्याचा जो नदीला पूर जो आहे तो आता उतरलेला आहे, कमी झाला आहे. तर काल याच्यामध्ये सुद्धा पाणी होतं. आणि मित्रांनो मी या ज्या ठिकाणी आलो आहे म्हणजे या नदीचं नाव आमच्या नदीचं नाव जे आहे, मेन जी नदी आहे ती नदी आहे ती घटप्रभा. आणि त्याची जे एक छोटा पार्ट म्हणून म्हणजे जी नदी आहे तिचं नाव आहे ताम्रपर्णी. म्हणजे ही ताम्रपर्णी नदी आहे. आणि आता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे म्हणजे हा जो एरिया आहे या एरियाला आम्ही काय म्हणतोय की सावरीचं गोंड हे म्हणजे या एरियाचं नाव आहे. सावरीचं गोंड म्हणून म्हणजे आपल्या भागामध्ये या एरियाला ओळखलं जातं. मग सावरीचं गोंड म्हटलं की हा आपला एरिया येतोय नदीचा. शक्यतो तुम्ही अशी नावं वगैरे कधी ऐकली नसतील. आपापल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेताला पिकाला वगैरे वेगवेगळी नावे असतात. आणि तसंच हे एक नाव म्हणजे एक कितीतरी काळापासून म्हणजे कितीतरी वर्षापासून इथं या ठिकाणाला पडलेलं आहे. आता हे या नदीला नाव कसं पडलं, सावरीचं गोंड हे नाव कसं पडलं ते आता मला तरी काय माहिती नाही. म्हणजे बऱ्याचदा ऐकलं आहे की लोक असे म्हणतात की या ठिकाणी म्हणजे हा जो नदीचा एरिया आहे या ठिकाणी सावरीची जी झाडं आहेत ती जास्त होती, त्याच्यामुळे या ठिकाणाला सावरीचं गोंड असं नाव पडलेलं आहे. म्हणजे अशा कहाण्या म्हणजे स्टोरीज वगैरे खूप वेळा ऐकल्यात आम्ही, पण याचं मेन नाव काय आहे ते आता आम्हाला तरी माहिती नाही. पण पूर्वीपासून या ठिकाणाला सावरीचं गोंड म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो अशी जी नदींची नावं किंवा कुठल्याही ठिकाणाची एरियाची नावं जी आहेत ते प्रत्येक ठिकठिकाणी बदलत असतात. प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक म्हणजे नदीच्या एरियाला किंवा शेताच्या एरियाला वेगवेगळी नावं असतात. तसेच आपल्या इकडं पण वेगवेगळी अशीच नावं आहेत. ही अशी नावं तुम्ही शक्यतो कधी ऐकली नसतील, त्याच्यामुळे ही तुम्हाला थोडंसं ऐकायला वगैरे वेगळं वाटत असेल. पण आम्हाला असं काय नाही वाटत, कारण की आम्ही लहानपणापासून हेच नाव ऐकत आलो आहे. आणि असंच आम्ही पण बाहेरच्या गावचे जर असं कुठल्या तरी एरियाचं जर नाव विचित्र नाव ऐकलं तर आम्हाला सुद्धा काय वेगळंच जरासं वाटतं आहे. पण
तुम्हाला आता हे सावरीचं गोंड किंवा अशीच बरीचशी नावं आहेत आपल्या गावामध्ये, आमच्या म्हणजे नदीला असो किंवा कोणत्याही शेताच्या पिकाला वगैरे वेगवेगळी नावं आहेत. ती तुम्हाला ऐकल्यानंतर असं थोडंसं म्हणजे वेगळं पण वाटेल. तर मित्रांनो आता जाऊया सरळ पप्पाकडे जाऊया, कारण की पेंडी वगैरे गुरांसाठी चारा जो आहे तो आता कापून ठेवलेला असेल, तो आता घरी घेऊन जायचा आहे गुरांसाठी. जे मी या तर आता घरी आलोय आणि ही पेंडी आणले गुरांसाठी. आणि हा आपला इकडं गोठा आहे. ही आपली इथं गुरं आहेत, बसलेत. ही 3 बसलेत, ही 3 उभं आहेत. आणि हे सगळ्यात छोटं कॅमेरा त्यांना यावा. चला आता जेवण करून घेऊया, टाईम झालाय. फ्रेश होऊया आणि जेवण करून घेऊया. The next day. तर मित्रांनो आज पुरानंतरचा 3रा दिवस आहे. काल घरी गेल्यानंतर मी व्हिडिओ वगैरे नाही बनवला आणि आता मी उभा आहे इथं नागनवाडी स्टँडला, कारण की आपल्या या बुलेट किंग तेजस पाटीलला सोडायसाठी आलो आहे. हा चालला आहे आज कोल्हापूरला चालला आहे. कुठलं कॉलेज रे, नाव सांग तुझं कॉलेजचं? तुला काय माहित नाही का? अरे व्ह्युअर्सला माहिती नाही ना. व्ह्युअर्सला काय कामाचं नाही कॉलेज, हां कामाचं नाही म्हणतो काय कॉलेज माहित नाही ते जरा. याचं कॉलेजमध्ये कामाचं नाही. कुठलं नाव तरी सांग. नाव सांगायचं का नाही? नाव सांगायचं नाही, रिस्पेक्ट टू फीज डाऊन करायची नाही कॉलेजची. बस आल्यानंतर हा पण जाईल, मला पण जायचं आहे आता घरी लगेच, जरा काम आहे. त्याला आता इथं सोडतो आणि निघतो. मग आता नंतर भेटू कधी? गणपती आधी घरी राखा म्हणणार. मी पण येतोय 4 दिवसात कोल्हापूरला. माझं पण कॉलेज तिकडेच आहे. या असं नसल्यावर काय झालं तिकडे? कधी किती बेऱ्यामध्ये जाईल. अरे तुझं आणि माझं कॉलेज किती किलोमीटर लांब आहे? 5,000 किलोमीटर लांब आहे. येणार कधी जाणार नाही. गराडे म्हणले रे. तुला भेटत माझं कॅश आहे, तुला भेटत जातं. अरे मला भेटून नाही रे. गराडे किती बेऱ्यामध्ये काय घराकडे वरचे येऊन जाऊ का रुपये की सारखं राहून कसं चालेल? 8 दिवसात 8 दिवस इकडे 15 दिवस तिकडे. हात करू रे, हात करा, हात करा रे. कोण व्ह्युअर्स आहेत आपल्या आपला. तर मित्रांनो आता याला सोडतो इथंच. बस आली की हा पण जाईल आता आणि मी पण जातो, मला पण काम आहे घरी. तर तुझे दादा भेटू नेक्स्ट टाइम लवकरच. तर आता मित्राला नागनवाडी स्टँडवर सोडून मी उभा आहे आता आपल्या कोनेवाडी धरणावरती. आणि मित्रांनो आता ही पुराची स्थिती पाहू शकता. पूर जे आहे पाऊस नसल्यामुळे आता सगळं उतरलेलं आहे. ज्या वेळेला आपल्या धरणावरती म्हणजे कोनेवाडी म्हणजे आपले धरण आहे याच्यावरती पूर येतोय, तेव्हा या धरणावरती म्हणजे एक 10 ते 11 फूट एवढं पाणी वरती चढतं आहे. आणि हे जी साईडच्या आसपासची जी पिकं आहेत ती सगळी बुडालेली असतात. आणि मित्रांनो असंच म्हणजे जेव्हा पण आपल्या इथं कोनेवाडी धरणाला वगैरे असं पूर येतो आहे त्यावेळेला आपले म्हणजे इथं कोनेवाडी गावच्या म्हणजे विद्यार्थ्यांची शाळा वगैरे चुकतात. म्हणजे जिथं जे पण मुलं नागरवाडीला शाळेला असतात, नागरवाडी किंवा बाहेर शाळेला असतात, त्यांची कामं सगळी म्हणजे ठप्प पडतात. म्हणजे शैक्षणिक असो किंवा इतर म्हणजे सगळ्याच लोकांचे असो, विद्यार्थ्यांचीच असे नव्हे, सगळ्याच लोकांची कामं वगैरे अशी ठप्प पडतात. आणि आपल्याला मग एक पर्यायी मार्ग म्हणून आसगाव रोड, आसगाव टू चंदगड हा रोड पकडावा लागतो. नाहीतर मग नांदोडी मार्गे, मग हे हलकर्णी मार्गे किंवा दुसऱ्या मार्गे असं म्हणजे हेरी मार्गे रूट असे पकडावे लागतात पर्यायी मार्ग म्हणून. आणि आपला हा जो रेग्युलर रूट आहे कोनेवाडी धरणाचा, म्हणजे आपला कोनेवाडी टू कोनेवाडी फाटा, म्हणजे इकडून आपण नागरवाडी चंदगडला सुद्धा जाऊ शकतोय, गडिंग्लजला सुद्धा जाऊ शकतोय आणि त्याचबरोबर बेळगावला सुद्धा जाऊ शकतोय. हा रूट आपला म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर आल्यानंतर बंदच होतोय. आता इलेक्शन चालू व्हायच्या आधी इथं म्हणजे या आपल्या पुलाचं म्हणजे इथं उद्घाटनसुद्धा झालेलं की इथून म्हणजे इथून आणि या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत असा एक याला म्हणजे पर्याय मार्ग म्हणून आणखीन एक असा नवीन असा मोठा ब्रिज उभा राहायचा असा म्हणजे प्लॅन वगैरे ठरलेला आणि उद्घाटन वगैरे सगळं झालेलं. पण अजून काही त्याचं म्हणजे पूल वगैरे बनवण्याचं काम अजून काय असं म्हणजे सुरुवात वगैरे काहीच झालेलं नाही इलेक्शननंतर.
आणि हा जो आपला एक खूपच जुना साकव म्हणतात आम्ही याला. हा जो साकव आहे हा पण बरेच म्हणजे एक 50-60 वर्ष जुना आहे आणि तो पण आता इथून कोसळलेला आहे. हे पाहू शकता, हा त्याचा रूट आहे, हा पूर्ण आता कोसळलेला आहे. हा पण आपला पर्यायी मार्ग म्हणून होता. पुराच्या वेळेला या साकवावरून सुद्धा रहदारी होत होती, पण आता ती पण बंद आहे. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जेव्हा पण आपल्या गावामध्ये पूर येतो तेव्हा आपल्या इथं लोकांची वगैरे खूपच म्हणजे समस्या निर्माण होतात. पुलावरून येण्या जाण्याच्या किंवा अपघातस्थळी म्हणजे जर एमर्जन्सी असेल, म्हणजे मेडिकल इमर्जन्सी असो किंवा कोणत्याही इमर्जन्सीच्या सिच्युएशनला सुद्धा आम्हाला म्हणजे खूपच पर्यायी मार्ग निवडावे लागतात. हा आपला रूट बंद असल्यामुळे खूपच प्रॉब्लेम फेस करावे लागतात आपल्या इथं कोणेवाडीच्या लोकांना. तर मित्रांनो, असं हे आता आम्हाला म्हणजे बरेच वर्षापासून सवय आहे. कारण की ही काय 1-2 वर्षाची गोष्ट नाही, जवळजवळ एक 40-50 वर्षापासून अशी हीच परिस्थिती चालत आली आहे. त्याच्यामुळे हे आता आम्हाला काय असं म्हणजे नवीन आणि थोडं अवघडल्यासारखं वाटत नाही. मित्रांनो, याच्यावरती आम्ही कधीतरी नंतर बोलू. हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो, कारण की व्हिडिओ खूप मोठा बनलेला आहे आणि याबद्दल आम्ही पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ. आणि मित्रांनो, असे म्हणजे गावाकडचे भाग मी पुन्हा आपल्या चॅनलमार्फत मी दाखवत राहील. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा नक्कीच. धन्यवाद.